सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी योऽन्त प्रविशमोवाच विमां प्रसुप्तां संजीवयति किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडरिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा प्रथम सरे चरण संताची सरे चरण सदा सरे चरण सदाची राजकृपादानिक थेचा विस्तार कलावज्ञ ज्योधरार्थावतारं कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम रणकर्कश राम 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 श्री राम राम भरताग्रज राम 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 श्री राम राम शरणं भव
राम राम। वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। ॐ उद्यद्भानुं समप्रभां मृगपतस्कन्दस्थितां भीषणां कन्याभिकरबालखेटबिलसद्धस्ताभिरासेवितां हस्ते शक्रगदा शिखे शिखेट विशिखांश्चापं गुणं तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे। गजानना गुणकरा परममंगला पावना अशीच अवगे हरी दुरितते विदुर्वासना। नसे त्रिभुवनामध्ये तुझ विने आम्हासरा करी पदनतावरी बहुदया नरोषाधरा। संपाद ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी अकारण कारण करुणा वर्णालय भक्तवांछा कल्पतरु अखिल कोट जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज विदर्भ पंढरीचे राजे संत सम्राट बालयोगी सद्गुरु श्री गजानन महाराज आदी करून सकळ संत महात्म्यांच्या असीम अपार आणि अपूर्व अनुग्रहातून आपल्या पवित्र पावन परतापूर या नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवताची ज्ञानकथा आणि हा संकीर्तन सोहळा संपन्न होत असताना यावर्षी दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी वाक्पुष्प आणि भगवत चरणारविंदी अर्पण करण्याचा सुयोग माझ्यासारख्या कशीत पामराच्या वाटेला आलेला आहे। मी माझं सद्भाग्य समजतो। या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व गायन मृदंग क्षेत्रामध्ये दिग्गज असे मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं कुशल मार्गदर्शन ज्यांच्या हाती आहे आणि ज्यांच्या घराच्या आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिर प्रांगणाच्या या दरबारामध्ये आपण सेवा करत आहोत ते आमचे परमादरणीय युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री माऊली महाराज देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। अगदी सुंदर वातावरण, जसं एकदम कीर्तनाला पोषक वातावरण पाहिजे तसं एकदम पोषक वातावरण आहे। सप्ताह तसा आपला इथं नवीन आहे, दुसरंच वर्ष आहे, त्याच्यामुळे लोकांची गर्दी भरपूर आहे। गावातले बरेचसे लोक अर्थात सर्व गावच कीर्तनाला आले असं वाटतंय। मंडप खचाखच भरून गेलेला आहे, बाहेरसुद्धा लोक बसलेले आहेत। काहींना बसण्यासाठी जागा नाही तर ते गाडीवर जाऊन बसलेले आहेत। अर्थात नियोजन चांगलं आहे, आयोजन चांगलं आहे। नाही तर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जातो, भला मोठा मांडव आणि आत पाचच पांडव दिसतात, पण या ठिकाणी तुमचे चेहरे इतके प्रसन्नतापूर्वक माझ्याकडे पाहतात आणि वक्त्याला दुसरं काय पाहिजे, श्रोत्याचं अवधान हे वक्त्यासाठीच खास महत्त्वाचं आणि
रसायन असतं आणि म्हणून सुंदर असं कुशल मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. माऊली महाराज देशमुख सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या श्री मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा श्रवण करत आहात ते आमचे परममित्र हरिभक्तपरायण भागवत रसिक श्री योगेशजी महाराज कुटे यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा ऐकत आहात. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी आमचे संगीत विशारद कीर्तनकार भागवतकार श्री विष्णू महाराज खडसे असतील, श्री पुरुषोत्तम महाराज ढेंगळे आणि मृदंगाचार्य जाधव महाराज, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, सर्व टाळकरी मंडळी आणि आपण सर्व भगवान शंकर स्वरूप असणारे सर्व श्रोते मंडळी, माता माऊल्या बऱ्याचशा आणि उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न झालेलो आहोत आणि भगवान परमात्म्याची सेवा आपल्याला आज या ठिकाणी करायची आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा थोडासा गेन द्या मला. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपण आज सेवेसाठी निवडलेला आहे. पहा, जगद्गुरू तुकोबारायांचा गाथा आणि गाथ्याचा संबंध अवलोकन जर आपण केलं तर गाथ्यांमध्ये महाराजांच्या अनेक प्रकरण आलेले आहेत. मागणीपर प्रकरण आहे, संतपर प्रकरण आहे, उपदेशपर प्रकरण आहे, नामपर प्रकरण आहे. त्याच महाराजांच्या अभंग संहितेमध्ये एक 21 स्वरूपाचं सुद्धा प्रकरण आलेलं आहे. 21 स्वरूप महाराजांनी गाथ्यामध्ये ठिकठिकाणी आपली एकविधता, आपली अनन्यता, आपली एकविधता आणि प्रगट केलेली आहे. महाराजांचे अनेक अभंग आहेत. कधी कधी महाराजांनी गाथ्यामध्ये भगवान पंढरीनाथांच्या धामाविषयी, कधी कधी भगवान पंढरीनाथाच्या नामाविषयी, कधी कधी परमात्म्याच्या रूपाविषयी महाराजांनी आपली अनन्यता प्रगट केलेली आहे. तसं आपल्या या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये प्रामुख्यानं 4 धाम आहेत. कोणते कोणते? बद्रीनाथ, त्याच्यानंतर गंगासागर, तिसरं कोणतं आहे? द्वारका, चौथं रामेश्वर. हे प्रामुख्यानं 4 धामं येतात आपल्या सनातन संस्कृतीमध्ये. पण जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, देवा जगन्नाथपुरी पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीस. देवा हे तुझे धामा असतील ना, पण माझी जर मनाची एक विचारशील तर मी एकच सांगेल की मला पंढरपूरचं वाळवंट सोडून बाकीचं काही आवडत नाही. नाचो पंढरी चोटा. कधी कधी देवाच्या धामाविषयी, कधी कधी देवाच्या नामाविषयी. देवा अरे तुझे अनंत नाम आहेत पुराणामध्ये, शास्त्रामध्ये. विठ्ठल सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, गोपाल सहस्रनाम आहे, पण मला विठ्ठल आणि पांडुरंग हे 2च नावं आवडतात. त्या नामाशी माझी एकरूपता आहे, त्या नामाशी माझी अनन्यता आहे. देवा तुला अनंत रूप घेता येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या. देवा तुला अनंत रूप घेतले जातात, पण माझी एक विधता बघशील तर माझी एक विधता, माझी अनन्यता ही विठ्ठल रूपाशी आकृष्ट झालेली आहे. मला विठ्ठल रूप सोडून देवा दुसरं रूप आवडत नाही तुझं. असं ठिकठिकाणी महाराजांनी गाथ्यामध्ये भगवान पंढरीनाथांच्या एक विधतेबद्दल त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. हे धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, हो तुकोबाराय सांगतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. कधी कधी देवाच्या धामाविषयी, कधी कधी देवाच्या नामाविषयी, कधी कधी देवाच्या रूपाविषयी तुकोबारायांनी आपली अनन्यता प्रगट केलेली आहे. आणि ऐका, महाराज इतके एकविध आहे की आकाशामध्ये ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण देतात. पहा, आकाशामध्ये एक चातक नावाचा पक्षी आहे. कोणता? तुम्ही पाहिला का? तुमच्या गावकऱ्यांनी पाहिला का? चातक नावाचा पक्षी आकाशामध्ये ते हाताची घडी करून बसले, ते त्यांनी पाहिलात का? नाही ना. तिकडं सगळेच ना का तिकडं पाहत जाऊ. मी ते
सहज सगळ्यांच्या लोकांना असे जागे असले पाहिजेत म्हणून सांगावं लागते, तिकडे नाही. ऐक, आकाशामध्ये एक चातक नावाचा पक्षी, त्या पक्षाची विशेषता ज्ञानोबराय सांगतात. चातक नावाचा पक्षी कितीही तृषाकांत झाला तरी तो पक्षी जमिनीवरचं पाणी पित नाही. चातक तो पक्षी नेगे भूमी जळ तया लागी घननीळ नित्य वर्षे. तुकोबाराय सांगतात, आकाशातील पाण्याशी चातक हा पक्षी एकनिष्ठ आहे. एवढा एकनिष्ठ आहे की आकाशामध्ये जे मेघ दाटून येतात का नाही, जो पाणी पडायला सुरुवात होतो तर ते चातक पक्षाच्या एकाग्रतेला पाहून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चातकाचे निकनवे मेघ पानिया सिधावे की तयाचे निनावे होय जगदूत धरण. ज्ञानोबराय म्हणतात, त्या चातकाच्या अर्थतेला पाहून आकाशामध्ये मेघ भरून येतात. ऐका, एक चातक पक्षी ग्रीष्म ऋतूमध्ये अर्थात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि तृषाकांत झाला, त्याचा घसा कोरडा पडला आणि मूर्छा येऊन तो पक्षी खाली पडला. नेमका पडला अशा ठिकाणी की तळ्याच्या काठावर. अगदी पाण्याची झुळूक यावी. पाण्याची झुळूक आल्यानंतर पाण्याच्या लाठा तयार व्हाव्यात. पाण्याच्या लाठा तयार झाल्या की त्याच्या तोंडात जावं पाणी, इतकंच अंतर फक्त बाकी राहिलं. फक्त चोच उघडण्याचं कान आणि फक्त दीर्घकार आहे. चोच उघडण्याची बाकी आहे, पण त्या पक्षानं विचार केला की आज तागायत माझ्या परंपरेमध्ये, माझ्या कुलामध्ये आतापर्यंत जमिनीवरचं पाणी कुणी पिलं नाही. एक सांगू तुम्हाला, आपल्यापेक्षा आहे का नाही, आपल्यापेक्षा पशु पक्षी प्राणी यांचा भरोसा देवावर जास्त आहे. एक विचार करा ना, पक्ष्यांना तुम्ही दाणे किती टाका दाणे अंगणात, ते जेवढे त्यांना भूक आहे तेवढेच दाणे टिकतात आणि आपल्या खोप्यात जाऊन राहतात. उद्याची चिंता करत नाहीत. पशु पक्षी प्राणी उद्याची चिंता करत नाहीत. एक माणूसच असा आहे, कोरोनाचा 2 वर्षाचा काळ गेला पण कोणाच्याच घरात दुष्काळ पडला नाही. अर्थात माणूस त्याच्या सोयी नाही, त्याला देवावर आणि भरोसा नाही. बाकीचे पशु पक्षी प्राणी पाहतो, त्यांना देवावर भरोसा आहे. त्या पक्षानं विचार केला की माझ्या परंपरेमध्ये आतापर्यंत कोणी जमिनीवरचं पाणी पिलं नाही, मी जर पिलं तर माझ्या कुलाला कलंक लागेल, म्हणून त्यानं चोच मिटकून घेतली. परिणाम त्याला प्राणानं मुकावं लागलं. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमची एकाग्रता, आमची अनन्यता त्याप्रमाणे आहे. आम्ही पांडुरंगाशी त्याप्रमाणे एकनिष्ठ आहोत. दुसरा दृष्टांत देतात. एक पतिव्रता नावाची स्त्री आहे. नावाची अर्थात पतिव्रता, धर्म सांभाळणारी स्त्री. पतिव्रता कोणाला म्हणतात? ज्ञानोबराय सांगतात, जिच्या हृदयाला सुद्धा परपुरुष स्पर्श करू शकत नाही त्याला पतिव्रता म्हणतात. मी शरीराला सांगत नाही बरं. पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची गा. किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैशी सुबटासी. जिच्या हृदयाला सुद्धा परपुरुषाचा स्पर्श होत नाही तिला पतिव्रता स्त्री म्हणतात. त्या आणि स्त्रीचं जसं जीवन, तिची एकनिष्ठता आपल्या पतीविषयी जशी आहे ना, तशी आम्ही पांडुरंगाशी एकनिष्ठ आहोत. आम्हा नारायण दैशापरी, आम्हा नारायण दैशापरी, आम्हा नारायण दैशापरी, आम्हा नारायण दैशापरी. हा पतिव्रत दैसा जसं जीवन संपूर्ण पतीसाठी आहे ना, त्याप्रमाणे आमचं सुद्धा सर्व जीवन पांडुरंगाशी एकनिष्ठ झालेलं आहे. ज्याप्रमाणे लोभी माणसाच्या रात्रंदिवस जसं धन मनामध्ये खेळत असतं, त्याप्रमाणे सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशापरी.
आणि त्याप्रमाणे आमचं जीवन पांडुरंगाशी एकनिष्ठ झालेलं आहे. पांडुरंग सोडून आम्ही बाकीच्यांची स्तुती करणार नाही महाराज म्हणतात. आणि जर आम्ही केली तर ती आमच्यासाठी ब्रह्महत्या असेल. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगाला सोडून बाकीच्या अन्यत्र देवतांची आम्ही स्तुती करणार नाही असे 21 स्वरूपाचे असणारे तुकोबराय. आणि आजच्या अभंगामध्ये महाराज संत वर्णनासाठी प्रवृत्त झाले. त्याचं कारण काय? कोणी विचारलं का हो महाराज तुमच्या भक्तीला काय व्यभिचारपणा प्राप्त झाला का? अहो एकीकडे तुम्ही सांगता की पांडुरंगाला सोडून आम्ही बाकीच्यांची स्तुती करणार नाही आणि आज अभंगामध्ये जर तुम्ही संत वर्णन करत असाल तर हे काय कारण आहे? महाराज म्हणतात भल्या माणसा, अरे तुझ्या दृष्टीला देव आणि संत वेगळे दिसत असतील पण माझ्या दृष्टीने विचार करशील तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत फक्त निमित्तेचा भेद आहे आणि प्रतिमांचा भेद आहे असं महाराज सांगतात. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, देव आणि संत एक का दोन? बोला बोला. देव आणि संत एक का दोन? बर, तुमच्या गावात हनुमंतरायचं मंदिर आहे का? आहे का? विठ्ठल रुक्माईचं? मग का देव आणि संत एक असतील तर दोन मंदिर कसं काय? हा, तुमच्या आता आरती घेताना 2-3 आरत्या म्हणतात का? युगी 28 आरती, ज्ञानराजे आरती, तुकाराम आरती म्हणतो ना आपण. एक देव आणि संत एक असतील तर 2-3 आरत्या कशाला? 2 मंदिरं कशासाठी? 2 पुजारी कशासाठी? तुम्हाला माहिती आहे की महाराज लोक चालाक असतात, तुम्ही इकडूनही बोटं फिरवतात. म्हणून पहा, देव आणि संत हे सामान्य माणसाला न पटण्यासारखं आहे. देव आणि संत जर एक असतील तर 2 मंदिरं कसं काय? 2 आरत्या कसं काय? 2 पुजारी कसा काय? महाराज म्हणतात जो भेद दिसतो ना तो भेद तुम्हाला सांगतो की देव आणि संत हे एकच आहेत. मला तुम्हाला पटवून द्यायचं. पहा, महाराज म्हणतात गौणी वृत्तीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. सामर्थ्य दृष्टीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी काही गुण जुळले की त्याला गौणी वृत्ती असं म्हणतात. गुणतः सादृश्य, गुण जुळले की मग त्याला उपमा दिल्या जाते की बा इथं गुण जळले, गुण जुळले बोल. उदाहरण सांगतो तुम्हाला. एका मुलीचं लग्न झालं नवीन आणि ती सासरून माहेरी आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटली. का ग कसं काय तुझं गाव? ज्या गावात तुला दिलंय ते तुझं गाव कसं काय? तिनं सांगितलं गाव एकदम चांगलं आहे. मी तर सकाळी सकाळी वर गेले होते गच्चीवर, पाहिलं तर जिकडं तिकडं असे मोसंबीचे बगीचे, केळीचे बगीचे, गाव एकदम संपन्न आहे. बरं, घर लग्नाच्या आदल्याच वर्षी बांधलं म्हटलं त्यांनी, मागच्याच वर्षी बांधलं. घर सुद्धा 2 मजली घर आहे, पूर्ण स्टाईल गिल, फर्निचर सगळं काम ओके झालेलं आहे. बरं. घरातले माणसं सासू सासरे कसे काय? लक्ष देऊन आहे का? घरातले माणसं सासू सासरे कसे काय? तिनं सांगितलं विचारू नको, महादेव पार्वतीचाच जोड आहे. सकाळी उठून दररोज त्यांचं दर्शन घ्यावं, इतके चांगले आहेत, बाई करतात घरात, मला चांगलं वागवतात, चांगला अनुभव आला त्यांचा सुद्धा. बरं काही हरकत नाही. बरं तुला दीर वगैरे? तिनं सांगितलं दीर वगैरे आहेत, ते सुद्धा चांगले आहेत. ननंद वगैरे आहे का ग? तिनं सांगितलं ननंद आहे, पण तुला काय सांगू म्हणजे ननंद कशी काय? अहो म्हणे विचारू नको, इतकी तिखट आहे बोलण्यात जशी काही लवंगी मिरचीच. कशी आहे म्हणे? लवंगी मिरची. लवंगी मिरची केवढी असते आप्पा? हो बाबा एवढी. बरोबर आहे, लवंगी मिरची एवढी असते. मग हिची ननंद एवढी आहे का बोटभर? हा नाही ना, लवंगी मिरची बोटभर, मग हिची ननंद बोटभर आहे का? नाही. बरं लवंगी मिरची हिरवी, हिची ननंद हिरवी आहे का? मग हिला म्हणायचं काय? हिला एकच सांगायचं की लवंगी मिरची बोटभर जरी असली पण खातानी खूप तिखट लागते, त्याप्रमाणे माझी ननंद शब्दा परत माझ्यासोबत भांडण करते, लवंगी आणि मिरचीची उपमा त्याला दिली. अरे जाऊ दे, विचारलं सांगितलं जाऊ दे ग. अहो ती कितीक दिवस राहणार? तिचं लग्न झाल्यासुद्धा ती जाणार आहे तिच्या सासरी. पण ज्याच्यासाठी तू तुझे आई वडील, तुझी शाळा, तुझे भाऊ, आम्ही मैत्रिणी सगळं सोडून गेली, तो तुझा मालक कसा काय? तिनं सांगितलं मालक तर नशिबानच भेटतो, असा मालक आहे. मला अगोदरच 6 महिने झाले फोनवर बोलून समजलं होतं की कुठपर्यंत पाणी जाईल याचं, अगोदरच लक्षात आलं होतं. पण तुला सांगू का माझा मालक असा आहे, तुला उपमाच देऊन सांगू का? लक्ष देऊ नाही का? माझा मालक इतका, आणि त्याला उपमाच नाही काय सांगू, पण देतेच उपमा. महादेवाच्या पुढे बसलेला असतो का नाही, एकदम तसाच आहे. मी महादेवाच्या पुढे कोण बसलेला असतो? नंद. हिला काय म्हणायचं? माझा नवरा बैल आहे? नाही बैल नाही म्हणायचं, पण तिला सांगायचं की जसा नंदी महादेवाच्या आज्ञेत आणि तसा माझा नवरा सुद्धा माझ्या मुठीत. आपल्याकडे म्हणतात ना नवरा मुठीत करून ठेव.
मुठीत आहे मुठीत, याला म्हणतात गुणतः सादृश्य, म्हणजे गुणांची जुळवाजुळव करण्यासाठी काहीतरी उपमा दिल्या जाते. चला, देवामध्ये आणि संतांमध्ये काय गुण जुळतात आपण पाहणार आहोत. भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो, त्याच्यासाठी काही कारणं सांगितलेले आहेत. भगवान परमात्मा येतो ते कशासाठी, गीतेमध्ये आपण ऐकतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा या ठिकाणी येतो, अवतीर्ण होतो ते धर्माच्या रक्षणेसाठी. जर हा भगवान परमात्म्याचा गुण असेल तर आमच्या सुद्धा संत महात्म्यांचा हाच गुण आहे, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, करणे पाखंड खंडन, 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 हेच आम्हा करणे काम, 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 हेच आम्हा करणे काम. धर्माच्या संस्थापनेसाठी जर भगवान परमात्मा ते येत असेल तर आमचे संत महात्मे सुद्धा धर्माचं पालन करण्यासाठी या ठिकाणी अवतीर्ण होतात. दोघांचे गुण या ठिकाणी जुळतात. भगवान परमात्मा वैकुंठावरून येतो, वैकुंठीचे केने आले याची ठाया भक्त पुंडलिकराया चुजवी. जर भगवान परमात्मा वैकुंठावरून येत असेल, आमचे संत महात्मे सुद्धा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणास गुण जुळतात. गुणांचं सादृश्य आहे, गुणतः सादृश्य, गौणीवृत्तीने विचार केला तर देव आणि संत एक आहेत. चला, सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर देव आणि संत एक आहेत. सामर्थ्य काय असं म्हणतात, भगवान परमात्मा काय करू शकत नाही हो, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. परमात्मा काहीही करू शकतो. परमात्म्याकडं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम 3 प्रकारच्या शक्ती आहेत. जर संत आणि भगवान परमात्म्याकडे जर सर्व शक्ती असेल, तो काही करू शकत असेल, तर आमचे संत महात्मे सुद्धा काही कमी नाहीत. विठ्ठल विठ्ठल करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. करी पाहे बीज शुद्ध अंगी, परी पाहे बीज शुद्ध अंगी, करील ते काय नो हे महाराज, करील ते काय नो हे महाराज. भगवान परमात्मा काही करू शकतो. ऐका, असं म्हणतात, भगवान परमात्म्याची जर कृपा झाली तर मुकम करोती वाचाला, मुका माणूस बोलू लागतो. जर देवाची कृपा झाल्यानंतर मुका बोलत असेल तर आमच्या संतांची कृपा झाल्यानंतर मुका बोलतो, यात नवल नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो वाचस्पतीशी करी प्रबंध ओढा. तो देवगुरु वाचस्पतीच्या सोबत पैज लावून त्या पैजेमध्ये जिंकू शकतो. ही संतांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. ऐका, देवाची दुसरी कृपा आहे, पंगुम लंघयते गिरीम. जर देवाची कृपा झाली तर पांगळे माणसं पर्वत चढून जाऊ शकतात. ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये ही प्रचिती आपल्याला येते. अगदी म्हातारे म्हातारे माणसं दररोज सकाळी उठले की फक्त नातू घेऊन पारावर बसणारे माणसं, असे 70-70, 80-80 वर्षाचे म्हातारे जर ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात गेले की तिकडे नाचायला लागतात. आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तर रे, नाच
नाचत जाऊ त्याच्या गावा सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा रे भेळ्या सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा रे भेळ्या सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा रे भेळ्या सुख देईल विसावा 80 वर्षाचे म्हातारे ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये पळतात. तुका म्हणे धावा हाय पंढरी विसावा. आणि पहा तिथे गेल्यानंतर लोक असे पांगळे माणसं चालायला लागतात देवाचं सामर्थ्य. ज्ञानोबाराय म्हणतात ऐका, जर देवाचं सामर्थ्य असेल पांगळा चालत असेल, संत महात्म्यांचं सामर्थ्य काय? ते मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. चौरंगीनाथ यांचे हातपाय तोडून टाकलेत गळ्याच्या पायथ्याशी काही लोकांनी. आणि त्यांचे गुरु मत्स्येंद्रनाथ सप्तशृंगी गडाच्या पाणी शिखरावर आहेत. अंतर्ज्ञानाने कळलं चौरंगीनाथांना की माझे गुरु शिखरावर आहेत आणि त्यांची आणि मला आता भेट होणार नाही. मी कितका अभागी आहे, मला हे अवयव नाही. आणि म्हणून अंतःकरणातून गुरुचा धावा केला. ती हाक गुरुच्या हृदयाचा ठाव घेते. गुरुला कळालं आणि गुरुच्या हृदयातून प्रेमाचं त्या ठिकाणी प्रसव झालेला आहे. आणि ज्या वेळेस कृपा झाली शिष्यावर चौरंगीनाथावर, हातपाय नसलेल्या अवस्थेमध्ये चौरंगीनाथ सप्तशृंगी गडाचा संपूर्ण प्रवास करून आपल्या गुरूंच्या भेटीला गेलेले आहेत. ही संतांची कृपा आहे. ऐका, सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर देव आणि संत उलट पक्षी. संतांचं सामर्थ्य देवाच्या पेक्षा अधिक आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय घोले बाबा सांगायचे, बुवा अहो देवाची सेवा केली की ती देवालाच मिळते, पण ऐका संतांची सेवा केली की संतही प्रसन्न होतात आणि भगवान परमात्माही प्रसन्न होतो. विठ्ठल विठ्ठल हरा. आणि स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत सुद्धा एक आहेत. ऐका, स्वरूप काय स्वरूप आहे असं म्हणतात, भगवान परमात्मा कैवल्य स्वरूपाचा आहे. श्रुती माता वर्णन करताना, देवाचं वर्णन करताना असं म्हणते, केवले निर्गुणे तू. परमात्मा कैवल्य अशा स्वरूपाचा आहे. जर देव कैवल्य स्वरूपाचा असेल तर आमचे संत महात्मे सुद्धा कैवल्य स्वरूपाचे आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा. स्वरूप परमात्म्याचं जर कैवल्य स्वरूप असेल तर संत सुद्धा कैवल्य स्वरूपाचे आहेत. ऐका, परमात्म्याचं आणखीन एक स्वरूप आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो परमात्मा सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. जर परमात्मा सच्चिदानंद स्वरूप असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदो कान होती ते. संत महात्मे सुद्धा सच्चिदानंद स्वरूपाचे आहेत. आणखीन परमात्म्याचं एक स्वरूप सांगतात, परमात्मा व्यापक आहे. व्यापक किती व्यापक आहे की परमात्मा जळी स्थळी काष्टी पाशाने, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. परमात्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे. हे जगत संपूर्ण परमात्म्यानं व्याप्त केलेलं आहे. पहा, परमात्मा जर इतका व्यापक असेल तर परमात्मा स्वतः सांगतात, अरे अर्जुना, संत महात्मे सुद्धा कमी व्यापक नाहीत. जयाचे चित्त गवसनी माझं व्यापक आते. या संत महात्म्यांचं चित्त इतकं विशाल आहे की मी व्यापक असणाऱ्याला सुद्धा त्यांचं चित्त गवसनी घालतं. गवसनी म्हणजे काय? हा, गवसनी मराठी शब्द आहे. गवसनी म्हणजे काय? हा मृदंग आहे का नाही महाराज? खोळ आहे का मृदंगाला? खोळ आहे, खोळ. हा, मृदंगाला खोळ आहे, खोळ. खोळ आहे, खोळ.
त्या मृदंगाची खोळ त्याला मृदंगाला घातली की मृदंग काय करतो, हा झाकला गेला का नाही. ती खोळ मृदंगाला जशी झाकते तसं संत महात्म्यांचं चित्त भगवान म्हणतात की मला झाकून टाकणार आहे. अर्थात संत महात्मे किती व्यापक असतील. परमात्मा तिन्ही काळातही परमात्म्यांची सत्ता आहे. परमात्मा या सृष्टीच्या अगोदरही होता, सृष्टी स्थापन केली त्यावेळी होता, आणि सृष्टी लयाला जाईल त्यावेळेस परमात्म्याचं अस्तित्व राहणार आहे. संत महात्मे सुद्धा मागेही होते, आताही आहेत आणि समोरही राहणार आहेत. महाराज, गौणी वृत्तीने विचार केला तर देव आणि संत एक आहेत, सामर्थ्य दृष्टीने विचार केला तर देव आणि संत एक आहेत, आणि स्वरूपदृष्ट्या विचार केला तर देव आणि संत एक आहेत. पण महाराज, तुम्ही इतका अवघड सांगायला लागले, दुसराच दिवस आहे, आमच्या डोक्यावरून न जावं, थोडंसं कसं कथात्मक, थोडंसं सुटसुटीत करून सांगा. सांगतो म्हटलं, थोडंसं भजन करा. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याचं सामर्थ्य अधिक आहे का की संतांचं सामर्थ्य अधिक आहे, आपण पाहणार आहोत. ऐका, भगवान परमात्मा गोकुळामध्ये वृंदावनामध्ये राहत असताना एक दिवस भगवान परमात्मा गायी चारायला गेलेत. कार्तिक शुक्ल अष्टमीचा दिवस आहे. परमात्मा गायी चारायला गेलेत आणि गायी चारून आल्यानंतर, ऐका, आपण स्वतःला सनातनी आणि म्हणून घेतो, हिंदू म्हणून घेतो, आणि कधी कधी आपले मोर्चे सुद्धा निघतात की महाराष्ट्रातले कत्तलखाने बंद झाले पाहिजेत. पण मी विनम्र भावाने आपल्याला सांगू इच्छितो, कत्तलखाने बंद करा म्हणून आंदोलन करण्याचं काम नाही. आपल्या गोठ्यात, आपल्या घरासमोर गायी असणं आवश्यक आहे. आज 10-10 एकराचे कास्तकार आहेत, पण त्यांच्या आणि दावणीला बैल नाहीत. आज हिंदूंचे घरं, नाही तर पूर्वीच्या काळी आपल्या घरी पाहुणे आले की अगोदर त्यांना गायीचं दर्शन व्हायचं आणि मग घरात प्रवेश होता. पण आपल्या घरात गायी नाहीत, गोठ्यात गायी नाहीत, आणि त्याच्यामुळं हे कत्तलखाने सुरू झालेले आहेत. ऐका, भगवान परमात्मा स्वयं आणि जगाचा मालक असताना सुद्धा परमात्म्याने गायी चारल्यात. गायी चारत असताना परमात्म्याने पायात पायतन घातलं नाही, आणि तिकडून आल्यानंतर, गायी चारून आल्यानंतर गायीच्या धुरांनी आणि खुरांनी जी धूळ उडाली ती परमात्म्याने आपल्या आणि मस्तकावर धारण केली. परमात्मा संध्याकाळच्या वेळेला गायी घेऊन येतात गोठ्यामध्ये, हातामध्ये गोदोहनी घेतात आणि दूध काढण्यासाठी निघतात. दूध काढायला जात असताना यशोदा मैया कौतुकानं पाहते की तनिक मेरो लाला तो अब बडे है गयो है, माझा लाला मोठा झाला आणि आता गायीचं दूध सुद्धा काढायला निघाला. कुतूहलानं आणि यशोदा माता पाहत होती. परमात्मा समोर जात असताना एक नवल घडलं. परमात्मा समोर गायीच्याकडे जात असताना एक नवल घडलं. परमात्म्याच्या आणि आडवीला राधा गेली. कोण गेली? राधा गेली. राधा, आणि राधा जशी देवाच्या आडवी गेली, देवाचं संपूर्ण लक्ष राधेनं केंद्रित केलं. महाराज, भागवतामध्ये महाराजांच्या मुखातून आपण ऐकतात, भागवतामध्ये राधा शब्द आलेला नाही. का आलेला नाही? तर त्याचं कारण असे की राधा शब्द उच्चारण मात्र असे, आणि शुकाचार्य महाराजांना 6 महिन्याची समाधी लागायची. किती महिने? 6 महिने समाधीत जायची. आजही पहा तुम्ही, आपण जर अयोध्येला गेलो तर तिथं एकच गजर चालू आहे मंदिर झाल्यामुळं, जय श्रीराम जय श्रीराम. काशीला गेलो तर भम भम बोले हर हर महादेव म्हणतात. पण वृंदावन धाम हे भगवान श्रीकृष्णाचं असूनही सुद्धा तिथं गोपाल भगवान की कृष्ण की जय असं कोणी म्हणत नाही. मग काय म्हणतात सगळे? राधे राधे. काय म्हणतात? काय म्हणतात? जरा मला ऐकू येत नाही. काय म्हणतात? हा, राधे राधे म्हणतात. आजही त्या ब्रजभूमीमध्ये, वृंदावनामध्ये सर्व परिक्रमा करत असताना राधे 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 राधेचा जप करतात. आणि साधू संत सुद्धा ब्रजभूमीमध्ये फक्त राधेच्या चरणाची धूळ मागतात, जेणेकरून भगवान श्रीकृष्णजींनी आणि त्याच्या चरणाचा आश्रय आपल्याला द्यावा. राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की, गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए.
राधेच्या चरणाची धूळ संत महात्मे मागतात, राधेची उपासना करतात। एक नजर कृपा की कर दो लाडली श्री राधे। फक्त राधाराणीची कृपा व्हावी याच्यासाठी ब्रजभूमीमध्ये अनेक साधू संत आणि वास्तव्याला आहेत, साधना करत आहेत। आणि ऐका, जशी राधा देवाला आडवी गेली, देव सुदबुद हरलेत। नामदेव महाराज वर्णन करतात, राधेला पाहोनी भुलले हरी। राधेला पाहता बरोबर देव स्वतःला विसरून गेलेत। हातामध्ये काय? गायीची धार काढण्यासाठी गोदोनी आणि निघालेत। समोर जातात, राधेकडे पाहतात, समोर जातात, राधेकडे पाहणं चालू आहे। शेवटी पुढे ठोकर लागली आणि ठोकर लागली, देवाला वाटलं गाय आली, देव खाली बसले, पण चुकीचा नंबर लागला। देव बैलाच्या खाली बसले। कुठं बसले? बैलाच्या खाली बसले। आणि राधेन आणि महाराज यशोदा मातेनं पाहिलं की माझा लाला या आणि राधेला पाहून बावळा झाला। म्हणून यशोदा मैयानं डोक्याला हात लावून घेतला की आता काय करावं? हा बैलाच्या खाली बसला। आणि बैल कुठं दूध देतात का? आपल्याकडे देतात का दूध बैल? हा, पण एका गावात गेलो मी, माऊली महाराज, एका गावात गेलो, तिथलचे आणि बैल दूध देतात। कसं काय बा? मी सप्ताहाला गेलो, लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला यांचं नाव कीर्तनातून घ्यावं लागते। म्हटलं बा मी कीर्तनातून काही नाव जास्त घेत नाही, ती आमची परंपरा नाही। नाही त्यांचं नाव घ्यावंच लागते। ते जर तुम्ही नाव घेतलं नाही तर पुढच्या वर्षी सप्ताहच होत नाही। मी एकच माणूस असा आहे आमच्या याच्यात गावात की त्याचं नाव घ्यावं लागते, त्याचा सत्कार करावा लागतो। एवढंच नाही, तो आला आणि त्यानं जर सांगितलं की महाराज बैल दूध देतो तर आम्हाला होच म्हणावं लागते। म्हटलं एकच गाव सापडली तर बैल दूध देतो म्हणून। विठ्ठल विठ्ठल। आता भगवान परमात्म्यानं पुढं पाहिलं तर गाय नाही बैल आहे। पण देवानं विचार केला की मी जर आता इथून उठलो तर हा माझ्या प्रतिष्ठेचा विषय। राम मंदिराच्या बाबतीत सर्वांना आमंत्रण आलं मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि शंकराचार्यांनी ते नाकारलं। पण काय मोठे माणसं एकदा स्टेटमेंट दिल्यानंतर मागे घेत नाहीत। आणि म्हणून असो, आता देवानं विचार केला की मी जर इथून उठलो तर माझ्या प्रतिष्ठेचा विषय। म्हणून देवानं यशोदा मैया पाहत असताना बैलाच्या काशेत हात घातला आणि काय नवल, गोदोनी भरून दूध सांडायला लागले। दूध भरून सांडायला लागलं त्यावेळेस यशोदा मैयाला आणि नवल वाटलं की माझा लाला नुसता मोठा झाला नाही, नुसता गाई ओळत नाही, तर माझा लाला फार मोठा जादूगार सुद्धा यानं बैलाच्या काशातून दूध काढलं। चला, माझा दृष्टांत संपला। संत महात्म्यांच्या जीवनामध्ये चला, फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी आमचे जगद्गुरू तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेत आणि गेल्यानंतर बऱ्याच वेळा आलेत। पण महाराज गेल्याची बातमी महाराजांची मुलगी भागीरथीला जशी कळाली, भागीरथी करी धावा, बाबा गेले पुण्या गावा, बाबा गेले पुण्या गावा, बाबा गेले पुण्या गावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले पुण्या गावा, बाबा गेले पुण्या गावा, भागीरथी आकांत करायला लागली, बाबा बाबा म्हणून धावत सुटली आणि इंद्रायणी उडी मारली भागीरथीनं। भगवान परमात्मा आलेत, भागीरथीला वर काढलं। तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज अहो तुम्ही निघा, तुमची मुलगी आता वाचत नाही तुमच्या वाचून। तुकाराम महाराज आलेत, आल्यानंतर भागीरथीला आनंद झाला, बाबा आले बाबा आले, आनंद झाला। आणि आनंदानं महाराजांना घरी नेलं, सांगितलं बाबा अहो तुमच्या मुलीचं लग्न झालं, ती स्वयंपाक शिंकली आणि म्हणून तुम्ही माझ्या आजचे 2 घास का। महाराजांनी सांगितलं इतक्या लांबून आलो जेवायसाठी, थोडी काय आलो, काय बोलणं तुझं सांग पटकन लवकर। त्यावेळेस ती म्हणजे महाराज काही नाही, फक्त माझे आजचे 2 घास खावेत, मी चांगला आणि उत्तम स्वयंपाक करते। महाराज म्हणतात काही हरकत नाही, लवकर काहीतरी बनव। लवकर होणारा स्वयंपाक कोणता महिला मंडळी? हा, तुमच्याकडे माणसं सांगायला लागले याचा अर्थ बायापेक्षा माणसाला जास्त माहिती असं झाली, असं मला हे म्हणायचं। तुम्हाला काय वाटलं? लवकर होणारा स्वयंपाक तरी पहा तुम्ही महाराज, तरी सांगायला लागली माणसं, पटकन सांगा। हा, बेसन चपाती नाही व माय,
हे पहा यायला शेवळ्याचा भात जमतो का नाही कसं सांगितलं आहे ना. तरी धरल्याच गेले तुम्ही. शेवाळ्याचा भात शेवाळ्याचा. आता ते शेवाळ्याचा भात महाराज आंधण ठेवलं पाण्याचं, त्यात तेलाचा काटा टाकला, त्याच्यात काय थोडंसं मीठ वगैरे टाकलं, ते पाणी गरम झालं, त्याच्यात शेवाळ्याचा भात सोडला आणि सोडून ते पाणी झारून घेतलं. पण ते तसं गोड लागत नाही शेवाळ्याचा भात. वरून त्याच्या दूध लागते, तूप लागते, साखर लागते. तर तूप राहू द्या पण कमीत कमी दूध तर लागेल ना बाबा. वरून आले म्हटल्यावर भागीरथी तांब्या घेऊन सगळ्या गावात गेली पण दूध सापडलं नाही. शेवटी तुकाराम महाराजांना भागीरथीची दया आली आणि मी सांगितलं भागीरथी तांब्या इकडे दे. तांब्या घेतला आणि जवळच बेलेश्वर महादेवाचं मंदिर होतं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाच्या समोर नंदी होता, नंदी दगडाचा. तुकाराम महाराज गेले, नंदीच्या पाठीवर थाप टाकली आणि थाप टाकल्यावर नंदी आणि बेलेश्वर महादेवाची पूजा केल्यानंतर नंदीच्या पाठीवर थाप टाकली. नंदी उठून बसला आणि महाराजांनी एक लोटाभर दूध नंदीच्या काशीतून काढलं. मला सांगा देवानं दूध काढलं बैलाच्या काशीतून, देव कसा होता आणि बैल कसा होता? हा, बैल जिवंत होता. आणि तुकाराम महाराजांनी नंदीच्या काशीतून दूध काढलं, नंदी कसा होता? नंदी निर्जीव होता, दगडाचा होता. मग देवापेक्षा संतांचं सामर्थ्य अधिक आहे का? अधिक आहे का नाही? अधिक आहे. एक आणखीन दृष्टांत देतो. भगवान परमात्मा आणखीन मोठे झाले आणि जसे लीला करतात ब्रजभूमीमध्ये, त्या गौरांग गोपिकांच्या मध्ये लीला करत असताना गोपिकांना आनंद देण्यासाठी परमात्मा एक चौर्य नावाची लीला करतात, खोडी करतात. आणि परमात्मा सर्व गोपिकांच्या घरी जातात. दही दूध माखन मिश्री परमात्मा त्या ठिकाणी खातात. आणि आता गोपिकांना ज्यावेळेस देवाला भेटण्याची इच्छा होते त्यावेळेस गोपिका खोड्यांचं निमित्त करून नंदबाबांच्या दार आणि अंगणासमोर येतात आणि घंटा घंटा 2-2 घंटे यशोदेला खोड्या सांगत बसतात. यशोदे बाहेर ये. यशोदा म्हणते काय झालं, कशासाठी आल्यात आज? तुझ्या लालाचे गीत गाण्यासाठी नाही आलो आम्ही, मग तुझ्या लालाच्या खोड्या सांगायसाठी आलो. असं काय केलं माझ्या लालानं? घंटा घंटा 2-2 घंटे तसे सांगणार नाही आम्ही. तुझ्या लालाला समोर बोलव, त्याच्या तोंडावर सांगू, माघारी चुगल्या करणार नाही आम्ही. आणि देवाला पाहिल्यानंतर 1-1 घंटा एक गवळण खोडी सांगायची, 10-15 मिनिटांनी बाकीच्या गवळणी देवाला पाहत बसायची. तिचं झालं की ती दुसरीला खुणवायची. असं करत करत देवाला पाहत होत्या. देवाच्या तर दिव्य आणि स्वरूपाचा आणि दर्शन करत होत्या. यशोदेनं सांगितलं गोपिकांनो जा निघा. अगं माझा लाला तर लहान आहे, माझा लाला चोरी करू शकत नाही. एक गवळण म्हटले हे यशोदे, अगं इतकी नको पाटकार राखून करू तुझ्या मुलाची. आणि तुझ्या लालात एवढी हिंमत असेल ना तर माझ्या घरी येऊन बघ म्हणावं. काय? माझ्या घरी येऊन बघ म्हणावं. नामदेव महाराज म्हणतात ही गवळण म्हणते का नाही की माझ्या घरी येऊन बघ, याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. तिला हे सांगायचं की कृष्णा बाकीच्यांचे घर झालेत रे, अरे माझं घर राहिलं, माझ्या घरी तू आला नाही म्हणून माझ्या घरी येऊन बघ हे यशोदेच्या समोर म्हणायचं. का म्हणत असेल गोपिका की माझ्या घरी येऊन बघ म्हणून? तर त्याचं सुद्धा कारण आहे की भगवान परमात्मा ही लीला करत असताना ज्या मथानीला देव हात लावायचे आणि जिच्यातलं नवनीत खायचे त्याच्यातलं नवनीत कमीच होत नव्हतं, दुप्पट वाढत होतं. आणि याचा संतोष गोपिकांना होता म्हणून गोपिका देवाला घरी बोलत होत्या. नामदेव महाराज म्हणतात दुने झाले त्याचा मानिती संतोष. दुप्पट नवनीत होत असल्यामुळं गोपिका देवाला घरी बोलवायच्या, हा एक त्याच्या मागचा अर्थ आहे. चला, देवाचा हात मथानीला लागला की त्याच्यातलं नवनीत वाढत होतं. हे देवाचं सामर्थ्य. आमचे तुकोबराय प्रथमदर्शी संसार करत असताना फार चतुराईने संसार करत होते. आणि महाराज, आपण महाराजांचे फोटो सुद्धा काही बघितलेले असतील की महाराज बाजारामध्ये मिरच्या वगैरे विकतात, गुळ वगैरे विकतात. प्रथमदर्शी महाराज संसार करत असताना चाकणच्या बाजाराला महाराज जायचे. पण महाराजांचं भजन सुटलेलं नव्हतं. भजन पहिल्यापासून लहानपणापासून भजन सुटलेलं नव्हतं. भजन बिना
चैन न आवे राम। कोई क्या जाने कब हो जाए इस जीवन की शाम। भक्ति कर तू बन जाएंगे तेरे बिगड़े काम। भजन बिना चैन न आवे राम। भजनाच्या वाचून महाराजांचा एक क्षणही सुद्धा वाया जात नव्हता। ऐका, महाराज भजन करायचे, पण तेवढ्यात देहू गावातील एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीच्या घरातलं तेल संपलं आणि तिनं सांगितलं, का हो तुकोबा आहे, तुम्ही चाकणच्या बाजाराला उद्या जाणार ना? तर ऐका, माझ्या घरातलं तेल संपलेलं आहे आणि म्हणून तुम्ही चाललेत बाजारला, तर जात असताना एवढी तेलाची कॅन माझी घेऊन जा आणि तिकडून येता येता तेल घेऊन या। महाराज म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही। तिनं 2 आणे त्या तेलाच्या कॅनीत टाकून दिले आणि ती कॅनीचं झाकीन लावून महाराजांच्याकडे दिलं। महाराज गेलेत चाकणच्या बाजाराला। बाजार संपल्यानंतर महाराजांनी तेल आणलं त्या म्हातारीचं आणि तिच्या स्वाधीन केलं। संध्याकाळी तिचं असं ठरलेलं होतं की 2 आण्याचं तेल तिला 8 दिवस जात होतं। पण ऐका, तुकाराम महाराजांचा हात लागला होता त्या कॅनीला, त्या तेलाला तुकाराम महाराजांचा हात लागला होता। 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला तरी त्या कॅनीतलं तेल संपत नव्हतं। पण महिला मंडळींचा एक स्वभाव आहे, जोपर्यंत त्यांना एखादी गोष्ट माहीत होऊ द्या, फक्त जोपर्यंत दुसरीला सांगत नाही त्यांचं पोट असं गच होतंय, गच असं पोट फुगल्यासारखं होतंय। आणि मग ती महिला मंडळी दुसरीला सांगते, हे बघ तुलाच सांगते, दुसरीला सांगू नको। हे बघ अंसाबाई तुलाच सांगते, दुसरीला सांगू। हे तुळसाबाई तुलाच सांगते, दुसरीला सांगू नको। असं करणे जे पंजना हा संपूर्ण देहू गावात ही वार्ता पसरली आणि सगळ्यांच्या कॅटल्या पुढच्या बाजारात, चाकणच्या बाजाराच्या आदल्या दिवशी तुकाराम महाराजांच्या लोक हुशार आहेत, लोकांना फक्त माहीत पडू द्या की इथनं आपला फायदा आहे। मग तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी लोक येतात वजन टाकायला। सर्व देहू गावातले लोक आले, महाराज तेलाच्या कॅनी 2200-2500 रुपयाला गेल्या, आमची एवढी तेलाची कॅन घेऊन जा आणि 2 आण्याचं तेल आम्हाला आणा। महाराज म्हणत, बिचारा माझे 2च हात आहेत, इतक्या काटल्या कशा काय नेऊ? लोक म्हणत, तुम्ही चिंता करू नका। एक बांबू आणला काढून लोकांनी, महाराजांच्या खांद्यावर दिला आणि प्रत्येक कॅन आपली सुतळीनं बांधून त्या बांबूला त्याच्यावर अशा लगेच नावाच्या चिठ्ठ्या गिठ्ठ्या सगळं पॅक केल्या। माझं उदाहरण संपलं ऐका। देवाचा हात मथानीला लागला तर त्याच्यातलं नवनीत संपत नाही। हे जर भगवान परमात्म्याचं सामर्थ्य असेल तर आमच्या तुकोबारायांचा हात साध्या तेलाच्या कॅनीला लागला तर त्याच्यातलं तेल संपत नाही। हे तुकोबारायांचं सामर्थ्य आहे। जर सामर्थ्याच्या दृष्टीनं विचार केला तर संतांचं तागडं वर आहे। स्वरूपदृष्ट्या विचार केला तर संत आणि देव एक आहेत। गौणी वृत्तीनं विचार केला तर देव आणि संत एक। एका माणसानं उठून उभं राहून सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता ठीक आहे, कळालं आम्हाला, पण आम्ही दररोज हरिपाठात जातो आणि आम्ही असं ऐकलं हरिपाठात की जर आम्ही हरिमुखे म्हणा तर आम्हाला पुण्य लागते देवाचं नाव घेतल्यानंतर। तर संतांचं नाव घेतल्यानंतर आम्हाला पुण्य लागेल का? महाराज म्हणतात, अरे पुण्य काय, पुण्यवंत होऊन जाशील अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये। पुण्यवंत भावे, 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 भावे पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे,
लागत असेल तर संत महात्म्यांचं नाम घेतल्यानंतर पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनाची नाव. सज्जन या शब्दाचा अर्थ आहे सत्स्वरूपाला जे प्राप्त झालेले आहेत. अशा संत महात्म्यांचा नामाचा उच्चार केला तर मनुष्य पुण्यवंत होतो. वंत हा प्रत्यय लागलेला आहे. अर्थात अमाप असं पुण्य तुमच्या पदरी पडू शकतं संत महात्म्यांचा नामघोष केल्यानंतर. पण मला एक सांगा, या जगातलं जाऊ द्या, तुमच्या गावातलं सांगा, आजकाल लोक पुण्याच्या मागे आहेत का पैशाच्या मागे आहेत? लोकांना जास्त पुण्य आवडते का पैसा? आता जर तिकडून दौंडी आली की मोदीचे 2-2 रुपये आले, लवकर या 10 मिनिटात, कीर्तन थांबल का कोणी? लोक म्हणतील कीर्तन तर उद्या बी ऐकता येईल. हा ऐका, पुण्य आहे का नाही? पुण्याच्या मागे या काळात कोणीच नाही. त्याचं कारण असं आहे, जगताची जेवढी रहाटी आहे तेवढी सगळी धनाला धरून आहे. या जगात सगळे लोक पैशाच्या मागे आहेत. लहान मुलाला सुद्धा दुकानात जात असताना त्याला जर सांगितलं की बाळा दुकानात जाय तर तो जात नाही, पण त्याला सांगितलं की 10 रुपयाचं दूध आण आणि 5 रुपयाची तुला चॉकलेट आण, तो पळत जातो. सगळे लोक पैशाच्या मागे आहेत. पारा डोळ्यानं पाप सारी हो नारायण बघतो. पैशासाठी माणूस झुरतो, पैशासाठी मरतो. हो वासुदेवाची ऐकावानी, अहो जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. माणूस काम नाही करत, कोण काम करतंय? पैसा काम करतो. हो पैशाची जादू लय न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव. येती मागून वळत या पैशा पाठी धाव. पैशा पायी सारी माणस, अहो या दुनियेची गुलाम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैसा काम करतो, माणूस काम करत नाही. एका गावात एक परशा नावाचा माणूस होता, पोरगा, आणि त्यात सगळे लोक परशा म्हणायचे. त्यानं थोडासा उद्योग केला आणि ट्रॅक्टर वगैरे घेतलं. मग लोक म्हणायला लागले, परशुराम बरं चाललं का बाळा? आता नाव बदललं त्याचं, परशाचा परशुराम झाला. मग त्यानं दुसरं ट्रॅक्टर घेतलं, JCB घेतली. मग इलेक्शनला उभा राहायला, निवडून आला. मग लोक म्हणत परशुराम भाऊ आले बरं, ते बस रस्ता सोडा, परशुराम भाऊ. अरे पैसो तेरो 3 नाम, परशा परशु परशुराम. पैसा नाव बदलले, पैशानं. ऐका, माणूस असं म्हणतात 1 नूर आदमी 10 नूर कपडा. चांगले कपडे घाला तुम्ही, लोक तवाच घाबरतात तुमच्यासोबत जास्त चर्चा केलं. त्या वाटतं इंग्लिश शिकेल असं का काय शिकेल. तुम्ही पेपर जरी उलटा धरला तरी चालतो, फक्त असं अप टू डेट राहायचं. 1 नूर आदमी 10 नूर कपडा. म्हणून या जगताची जेवढी रहाटी आहे तेवढी सगळी रहाटी धनाला धरून आहे. पण महाराज म्हणतात ऐका, जरी तुम्हाला वाटत असेल की पैसा या जगात मोठा आहे, पण लक्ष देऊन ऐका, या पैशाला देशाची, काळाची आणि जन्माची मर्यादा आहे. पैशाला देशाची, काळाची आणि जन्माची मर्यादा आहे. देशाची मर्यादा आहे. तुमचे किती चांगले पैसे असू द्या, 500चे, 1000चे, 2000च्या नोटा, पण जर तुम्ही अमेरिकेत गेले तर तुमचे हे पैसे चालत नाही, दुसऱ्या देशात चालत नाही. तिथं डॉलरमध्ये, रुबोमध्ये, अनेक त्या देशाचं जे चलन असेल त्याच्यामध्ये ते आणि रूपांतरित करावे लागतात. पैशाला देशाची मर्यादा आहे, पैशाला काळाची मर्यादा आहे. मला सांगा, आताच्या 500पेक्षा 2000ची दिसूनच नाही राहिली. आताच्या 500पेक्षा पहिली 500 चांगली होती का नाही? चांगली होती का नाही? मस्त होती का नाही? ती जर भिजली बी खिशात तर वाळत होती लवकर आणि फाटत नव्हती. ही ताबडतोब भिजती. पण आता ते असतील बी कोणाकडे, तर आता जमतात का? त्याचं नाही जमणार. का? त्या पैशाला काळाची मर्यादा आली. बंद झाल्या त्याला काळाची मर्यादा आली. त्याच्यातून कागदात काही फरक नाही राहिला. ऐका, पैशाला काळाची मर्यादा, तशीच पैशाला जन्माची मर्यादा आहे. तुम्ही कितीही संपत्ती कमवा, पण तुमची ही संपत्ती पुढच्या जन्मात तुम्हाला नेता येत नाही. पुढच्या जन्मात तुम्हाला नेता येत नाही. बरोबर महिला मंडळी हुशार असतात. बरोबर अंगठीत जर राहिली तर त्याच्यावरूनच रडतात, बाई आणि किती चांगले दिसत होते, त्याच्या हातातला तो छल्ला. वाटा
असे जर महाला पदरात पडत असेल तर माझी वाचा संत नामापासून तुटी घ्यायला तयार नाही. निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. महाराज संसाराच्या प्रांतामध्ये लाभच नाही, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती सुद्धा नाही, लाभ सुद्धा नाही. महाराज म्हणतात जर विश्रांतीचं एकमेव ठिकाण संत महात्मेत, महालाभाचं एकमेव ठिकाण संत महात्म्यांचं नामस्मरण आहे. आणि महाराज काही हरकत नाही, आम्ही घ्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहे, पण महाराज आमच्या जीवनातलं पाप आहे ना, पाप, ते पाप आम्हाला आडवं येत आहे. काही हरकत नाही. महाराज म्हणतात ऐका, ते पाप सुद्धा तुमचं संत नामानेच फिटून जाईल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुक रखुमाई धोबार रखुमाई धोबार रखुमाई धोबार रखुमाई धोबार रखुमा. टाळी वाजवा सर्व. धोबार रखुमाई धोबार रखुमा धोबार रखुमाई धोबार रखुमाई धोबार रखुमाई. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कितीही पाप असो ते पाप सुद्धा संत महात्म्यांच्या नामस्मरणाने भस्मीभूत होऊन जातील. आणि म्हणून संत नामापासून अगणित होणारा महालाभ माझी वाचा सुद्धा त्यासाठी तुटी घ्यायला तयार नाही. एवढंच नाही, संसारामध्ये आपल्याला विश्रांती नाही, विसावा नाही, पण संत महात्म्यांचे चरण अर्थातच निश्चित आपल्याला विसावा आहे. आपल्याला विसावा यात नवल नाही. जगाचा नायक भगवान परमात्मा सुद्धा संत महात्म्यांच्या चरणाचं विश्रांती घ्यायला जातो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. अर्थात संत नामाचा महिमा प्रतिपादन करणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आपण आपल्या गावामध्ये आपल्या कष्टातून आणि 2-4 रुपये काही जे असतील, वर्गणी असेल, त्या वर्गणीतून हा कार्यक्रम आपण साकारत आहात. लोक यासाठी अन्नदान करत आहेत. आणि म्हणून आज आपल्या या परंपरेमध्ये, आपल्या धर्मामध्ये अशा कार्यक्रमाची नितांत गरज आहे. कारण एक वारकरी संप्रदायाचंच एक सध्या असं स्टेज आहे की त्या स्टेजवरून तुम्हाला आपले धर्म, आपलं ज्ञान, आपली संस्कृती शिकवल्या जाते. नाहीतर सध्या लोकसभेच्या निवडणुका चाललेल्या आहेत. आश्वासनं तुम्हाला किती भेटतील, त्यातले किती खरे होतील काही सांगता येत नाही. अनेक सांगू का तुम्हाला, सध्या लग्नाचा सुद्धा चांगला मोसम चालू आहे. लग्नाने सुद्धा चांगला मोसम धरला. हे लग्नात लहान लहान पोरं असतात का नाही, 10-10 वर्षाचे 12-12 वर्षाचे पोरं दारू प्यायला लागले लग्नात. चांगल्या गोष्टी आहेत का या? म्हणून जर लग्नात मुलं जर दारू पित असतील तर कुठं चालला आपला समाज, कुठं चाललोत आपण? आणि म्हणून आपली संस्कृती, आपले आईवडील काय आहेत, आपली परंपरा काय आहेत. आणि त्याच्यासाठी एक वारकरी संप्रदायातलं एकमेव असं स्टेज आहे की या स्टेजवरून तुमच्या कळकळीला आणि तुमच्या जीवनाचं काहीतरी सोनं होईल, चांगलं होईल, अशी कळकळ अंतःकरणात धरून संत महात्म्यांचा वारसा घेऊन त्यांची परंपरा सांगत आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो. आणि म्हणून आपल्या कष्टातून आपण हा कार्यक्रम उभा साकारलेला आहे. धर्म, देव आणि देश याच्याबद्दल प्रेम असू द्या. धर्माबद्दलही प्रेम असलं पाहिजे माणसाला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला पूर्ण जीवन धर्मासाठी त्या ठिकाणी बलिदान केलेलं आहे. ऐका, हा देश वीरांचा आहे, हा देश शूरवीरांचा आहे. या देशामध्ये अनेक शूरवीर झालेत. छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यासारखे अनेक शूरवीर जन्माला आलेत की त्यांनी या देशाला धर्म जागी केला, धर्म तेवत ठेवला. या धर्मासाठी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्यात. ऐका, सामान्य नाही महाराज. धर्म बदलण्यासाठी संभाजी महाराज यांना किती त्रास दिलात. 42 दिवस संभाजी महाराज यांना अनंत यातना दिल्यात, साखळदंडानं बांधून. पहिल्या दिवसापासून ते 42 दिवस जोपर्यंत प्राण महाराजांचा निघत नाही तोपर्यंत त्यांच्या शरीराला त्या ठिकाणी अनंत यातना दिल्यात. उकळत्या आणि तेलाच्या मध्ये महाराजांच्या अंगावर शिंपडण्यात आलं. महाराजांची भोकड सोलावं तसं त्याप्रमाणे महाराजांच्या अंगाची खाल काढण्यात आली. लोखंडाच्या सळ्यात तप्त तापून महाराजांच्या डोळ्यात घालण्यात आल्या. पण महाराजांचे नखे पूर्ण उपटून काढलेत, पण महाराजांनी धर्म सोडला नाही. तेज पुंज तेजस्वी आखे, निखल गई पर झुका नहीं, दोनों पैर कटे शंभू के, पर धर्म मार्ग से हटा नहीं. धर्म कशाला म्हणतात, काय म्हणतात हे आपल्याला कळायला पाहिजे. धर्म, आपली परंपरा, आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजेत. म्हणून धर्माबद्दल एकनिष्ठा असा. आपण कोणत्या जातीचे आहात, कोणत्या पक्षाचे आहात,
कोणत्या पंथाचे आहात, एवढंच नाही कोणत्या संप्रदायाचे आहात, कोणत्या गल्लीत. लोक गल्ली गल्लीहून भांडणं करतात. इतक्या लोकांच्या खाली पातळ्या आल्या, गल्लीवरून भांडणं. ही गल्ली आमची नाही, ती गल्ली आमची नाही, ह्या गल्लीचं त्या गल्लीत गेला नाही पाहिजे. 2-2 सप्ते व्हायला लागले गावागावा मिळून. काय सांगावं तुम्हाला. म्हणून आपण कोणत्या जातीचे आहोत, कोणत्या पक्षाचे आहोत, कोणत्या पंथाचे आहोत हे महत्त्वाचं नाही. आपण कोणत्या धर्माचे आहोत, धर्माच्या नावाखाली एकत्रित या. ऐका, त्याचप्रमाणे जसा धर्माचा आपल्या अंतःकरणात दिवा तेवत आपण ठेवणार आहोत, त्याप्रमाणे देवाबद्दलही अनंत आणि अत्यंत आदर असला पाहिजे. कधी कधी असं वाटतं की आपल्याच धर्मात हे जे जयचंद लोक आहेत की नाही आपल्या धर्मात निघलेत. देवाबद्दल आदर नाही काही काही लोकांना. आपल्याच धर्मात असे लोक आहेत की आपल्याच देवावर टीका करतात. आणि एक तर सांगू का तुम्हाला, सध्या आपल्यासाठी एक काळ चांगला आहे. कसा काळ चांगला आहे? आज 500 वर्षापासून 7 ते 8 पिढ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं की अयोध्येमध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे, ते स्वप्न तुमचं आमचं आज पूर्ण झालेलं आहे. किती आणि नशिबाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता एक विचार केला तर म्हातारे पहिल्यांदा कोरोना आला तर असं वाटत होतं की म्हातारे जातात, त्याच्या अंगात इम्युनिटी पॉवर कमी आहे. पण म्हातारे कशाचे नैतरने बी चालले, लहान चालले. पण काही म्हातारे अजून बी राहिले. ते कशासाठी राहिले सांगू तुम्हाला? फक्त रामाला पाहायसाठी. कशासाठी राहिले? रामाला पाहायचं. कारण राम प्रभूच्या अवताराच्या अगोदरपासून आपल्या सनातन संस्कृतीमध्ये तुमच्या आमच्या श्वासात राम आहे, तुमच्या आमच्या श्वासात राम आहे, तुमच्या आमच्या जीवनात राम आहे, तुमच्या आमच्या दिनचर्येत राम आहे. सगळ्यांचा राम. आपला जन्म होता बरोबर सगळ्यांना आनंद होतो की आपण अरे राम राम. किती आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला आराम करायचा असेल तर त्यातही सुद्धा राम आहे. आपल्याला दुःख झालं तर त्यातही राम आहे. आणि ज्यावेळेस आपण चौघाच्या खांद्यावर जातो त्याच्यात सुद्धा राम नाम सत्य. म्हणून राम आपल्या श्वासात आहे. तुम्हाला एक सांगू, अनंत काळापासून राम मंदिर निर्माण व्हावं अनेक लोकांनी संघर्ष केला यासाठी. पण त्या लोकांच्या पिढीत, त्या लोकांच्या काळात हे राम मंदिर तयार झालं नाही. तुमच्या आमच्या काळात राम मंदिर तयार झालं. किती नशिबवान आहोत आपण. जसं राम प्रभू वनवासाला निघाल्यानंतर अनेक लोकांनी आणि भगवंताला बोलवलं, पण देव सगळ्याच्या घरी नाही गेले. पण शबरी माता देवाची वाट पाहत असताना देव स्वतःहून शबरी मातेच्या घरी आणि शबरी मातेचं दर्शन घेण्यासाठी, शबरी मातेला भक्ती सुखाचा आनंद देण्यासाठी गेले. मला सांगा, जशी शबरीची कथा आहे का नाही, तशा आजच्या काळातल्या लोकांची कथा आहे. आपण सुद्धा देवासाठी काही फार मोठा संघर्ष नाही केला की मंदिर झालं पाहिजे म्हणून. गेले ते काही तुमच्या गावातले लोक राम मंदिर बांधायसाठी गेलते का? इथून काही नाही गेले. तरी सुद्धा राम मंदिर बांधायसाठी म्हटलं मी, शब्द लक्षात घ्या. तरी सुद्धा राम प्रभू आपल्या डोळ्यात देखत या ठिकाणी आलेत. शबरी मातेसारखी कथा आहे तुमची आमची. सगळ्यांनीच बोलवलं देवाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सगळ्यांनी बोलवलं देवाला. आपण देव आले नाही. देव आपल्या त्या ठिकाणी जर काळात येत असेल तर शबरी मातेची आपली गोष्ट सुद्धा सारखी. कथा शबरी के जैसी जुड़ गई मेरी कहानी से, न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से, बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. आणि म्हणून ऐका, देवाबद्दल आदर असू द्या. किती भाग्यवान आहोत आपण की आपल्या काळामध्ये राम मंदिर झाले. म्हणून जिवंत आहात तोपर्यंत एकदा तरी रामाच्या दर्शनाला अवश्य जा. आणि एकदा ते रामाचं दर्शन, रामाची मूर्ती पाहिल्यानंतर मला सांगू, राम मंदिरामध्ये मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता. अनेक साधू लोक ढसाढसा रडलेत. हा दिवस आमच्या नशिबात आलात, आमच्या डोळ्यात देखत आम्ही पाहिलात. पूर्वी साधू लोक जंगलामध्ये तपश्चर्या करायचे आणि जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना तपाला बसले की मग मुंग्या यायच्या, त्यांच्या अंगाला चावा घ्यायच्या. काही गिधाडे यायचे, त्यांच्या अंगाचे लोचके तोडायचे. काही कावळे यायचे, चोच मारायचे. त्यावेळेस साधू म्हणायचे, अरे आमचं मांस खा, आमच्या हड्ड्या खा, पण आमचे डोळे खाऊ नका, कारण आम्हाला राम मंदिराचं राम आणि प्राणप्रतिष्ठा झालेली बघायची. तुम्हाला सांगू, आपल्याला जेवढा आनंद झाला की त्याच्यापेक्षा करोडो पटीनं पक्षी प्राण्यांना आनंद झालाय. तुम्ही पहा, राम मंदिराच्या वेळेला
अनेक गिधाड जातीचे पक्षी अयोध्येमध्ये दाखल झाले, अनेक जटायूच्या जातीचे पक्षी अयोध्येमध्ये दाखल झालेत. कधीच इतके बंदर आले नाही अयोध्येला, एवढे बंदर अयोध्येमध्ये येऊन बसले होते सगळे रामसेवक. आणि म्हणून साधू संत प्रार्थना करायचे की आले आम्हाला राम पाहायचा आहे अयोध्येमध्ये, त्याच्यामुळे आमचे डोळे खोलत. कागा सब तन खायो रे मोरा चुन चुन खायो मास रे, ये दो नैना 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 मत खाइयो, इनको तो राम मिलन की आस. काय म्हणायचे साधू? कागात सबतन खाइयो मेरा चुन चुन खाइयो मास, ये दो नैना मत खाइयो, इनको राम मिलन की आस. माझे डोळे सोडून द्या आणि मला रामप्रभूचं मंदिर पाहायचंय, रामप्रभूचं दर्शन घ्यायचंय. म्हणून इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी, आपला मुलगा असेल, आपली पत्नी असेल, आपण स्वतः असाल, अयोध्येला दर्शन केल्याशिवाय कोणी मरू नका. आणि तुम्हाला नेतच नसेल कोणी तर माझ्यासोबत चला, मी घेऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. देवाबद्दल आदर असू द्या, तसाच धर्माबद्दल असू द्या आणि देशाबद्दल असू द्या. देशप्रेम असलं पाहिजे माणसाला. अहो सामान्य वर्गातले मुलं, शेतकरी माणसांचे मुलं सकाळी 3-3 वाजता उठून 10-10 किलोमीटरपर्यंत धावतात, 10-10 किलोमीटरपर्यंत धावतात, गोळा फेकतात. कशासाठी? मला देशाची सेवा करायची, मला देशाच्या सेवेसाठी जायचंय, सैनिक व्हायचंय, फौजी व्हायचंय, हे स्वप्न असतं त्यांचं. आपण विचारा त्यांना कशासाठी? पैशासाठी का? नोकरीत पैसे भेटतात म्हणून का? नाही नाही नाही, पैशासाठी नाही हो. फक्त या देशाची, माझी ही भारत माता जी, या भारत मातेवर दुश्मनांची तिरपी नजर जाऊ नये आणि माझ्या भारत मातेला धक्का लागू नये. माझा तिरंगा या देशाचा सलामत राहिला पाहिजेत. याच्यासाठी या देशाचे सैनिक आपल्या रक्ताची आहुती देतात, आपल्या प्राणाची आहुती देतात. घरी त्यांचे आई वडील असतात, बायको असते, लहान लहान मुलं असतात, त्यांची काळजी ते करत नाहीत. शत्रूची गोळी आपल्या छातीवर घेतात. कशासाठी? पैशासाठी? नाही नाही, पैशासाठी नाही हो. या भारत मातेपेक्षा त्यांना दुसरं सोनं कोणतंच वाटत नाही. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या, तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा परिंदा. कोई धन है क्या तेरी धूल से? कोणतं असं धन नाही की जवानांना फसवू शकेल. भारत मातेची धूळ मस्तकाला लावतात. आचल तेरा रहमा रंग बिरंगा ऊंचा, आसमां से मेरा तिरंगा. फक्त भारत मातेचा तिरंगा फडकत राहावा हेच एका जवानाचं स्वप्न असतंय. म्हणून देशाचा असा गर्व असला पाहिजे, इतका गर्व असला पाहिजे की भारत माता की आवाज असा निघला पाहिजे की अशी भूमी अशी दन झाली पाहिजे. इतका गर्व असला पाहिजे. भारत माता की जय. पुरुष मंडळींचा आवाज काय असा, तर आवाज येत नाही त्यांचा. एकदा स्पेशल पुरुष मंडळी होत्या, पाहू द्या तर मला. भारत माता की. अरे रे रे रे, कोणीच नाही तुमच्या मागे, तुमची भावकी नाही तिकडे बसेल. येरी माणसाचं मिळत नाही ना, माणसाचं मिळत नाही. बायाची पा एक कशी बिचाऱ्या, जर समजा घरात काही झालं आणि बायाची गर्दी असती तर बाई बाहेर बस जाती, तिथं बसती आणि तिला काहीच माहीत नसते, तिचं रडणं चालू होते आणि तीच पदर लावती, रडायला लागती. एखाद्याने विचारलं काय झालं, काय झालं, मलाच माहीत नाही म्हणे. मग तू रडती काहून? म्हणे आतल्या रडा लागल्या म्हणून. अशी एकही द्यायची. पा भांडतील तर एका भांडत असताना बाईची डबल शिवी येत नाही. आणि गायन बी करतील का नाही, भजन म्हणतील, बाया गायन करतील, भजन म्हणतील, तर अजिबात 1-2 बाई सोडली तर बाकीच्या कोणाच बाईला भजन येत नाही. पण त्या बंद्या बाया गळा देऊ लागतात, बंद्या बाया गळा देऊ लागतात. त्याचे गळे वेपा. अहो साधारण उदाहरण आहे. मुंग्या आहेत का नाही, मुंग्या चालले की पाशा एक लाईन धरून चालतात बरोबर. मुंगळे एक इकडं ते काही मिळत नाही माणसाचा. तुम्ही पाहणं बसले तरी कशी आहे, अर्धी इकडं बसले, अर्धी इथनं, अर्धी तिकडं.
मुंगळ्याचा मिळच नाही काय सांगा तुम्हाला. वर माणस बाया रडतील बी तर स्वरात. आणि पहा तुम्ही ते बाया जर नसत्या का नाही तर ती मौत चालली म्हणून समजलं नसतं. कशा रडतात बिचाऱ्या, त्या काय काय आठवतं त्या एलेन बरोबर स्वरातच असतंय पहाडी आवाजात पुन्हा. हो आणि माणसं पहा तुम्ही रडतात अशी जशी काही भीत पडली पडभीत. अरे बाबा रे बाबा रे बाबा रे. अरे झालं काय बरोबर व्यवस्थित रडणं सांग बरोबर काय झालं. मुंबईला मंडळींचं चांगले ते भजन बी म्हणतात. पहा कसं म्हणतात. मला त्याचा आवाज चांगला वाटला तुमच्या गावातल्या बायाचा. 2 मिनटं फक्त भजन करा जरा ताट बसा बरं तुम्ही. हां महिला मंडळी भजन म्हणायचं आपल्याला बरं का. मागं तुम्ही म्हणायचं. टाळी वाजवता ना. हां टाळी वाजवून भजन म्हणायचं. हा नामदेव जनाबाई. मागच्या बाया म्हणत नाही. मागच्या बाया काढा ना आवाज. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. वा वा वा. असं वाटतंय की तुम्हाला नोबेल पुरस्कार द्यावा. किती सुंदर आवाज यायचा. बा ते माझे हे मावळे बसलेत का नाही छत्रपती शिवरायांचे मावळे. हां त्याच्या सगळं सुद्धा तिकडचं मावल्या बसल्या का ते एकदम सगळ्यात मागं त्याच्या सगळ्यांना हातवर करायचे. करा हातवरी सगळेजण. हो तुमचा बी नंबर आहे ना त्यात. ते सांगितलं का तुम्हाला स्पेशल सांगितलं. 2 हात 2 एक नका करू. उभं नाही राहा आपल्याला. हां 2 हात करा उभे एकदम ताट. पाटल्यावाल्या बाया जरा हात खाली करायला लागल्या. मी काढून नाही घेत तुमच्या पाटल्या. करा हातवर करा ताईट एकदम. घ्याव शूटिंग काढून. राजा पंढरीचा या चॅनलवर उद्या तुमचे हात दिसणार आहेत असे भजन करताना बरं का. कोण खाली ते पाहू नका. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बरं का. या यूट्यूब चॅनलवर आपला हा सर्व कार्यक्रम प्रसारित होता. एकदम ताट करा एकदम हात. हां ते राहिले एक भाऊ राहिले तिकडचे. हां असं लक्ष आहे ना मग सगळ्यावर. असं 2 राहिले केले हातवरी. टाळी. एक 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 केरवा केरवा वाजता. एक एक हा गिनती नक गिन गिन गिन. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी म्हणायचं. सगळ्यांनी भजन करायचं. हात वर एकदम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. जय जय राम. श्रीराम जय जय राम. हात वरी. हात आले पाहिजे. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय